तर फेटा आमच्या थार कुटलीला. आधी अविघ्नाला पावसात सोडताना आणि आता थारमध्ये. आधी रेनकोट घालून शनिवारच्या सकाळी सकाळी पावसात भिजत भिजत आम्ही दोन्ही मायलेकरांनी ट्युशन गाठलं. आणि मग आम्ही हिंडफिरे भटके निघालोय भटकायला. आणि इथे तिथे कुठेही नाही बरं का. भटकण्यासाठीचं हाकेच्या अंतरावरचं असलेलं आमचं एकच डेस्टिनेशन आहे हो. फक्त 2 तासांच्या अंतरावर. आधी गार्डन वडापाव खाऊ दे. मस्त. जे गार्डन वडापाव तोंडात गेल्यानंतरच बोलायची इच्छा संपते. फक्त खावंच वाटतं. मस्त. इथं बघा नुसते खात सुटलेत. नशीब वडापाव खाऊन घेतला. कारण 2.5 तासांच्या प्रचंड मेहनतीनंतर पुणे ते रावत अंतर पार करता करता जे प्रचंड ट्रॅफिक लागलं त्यात एनर्जीची खूप गरज होती. आणि आपण मराठी माणसं आहोत भावांनो. वडापाव म्हणजे अमृत असतं आपल्यासाठी. आता केलेल्या कष्टाचं फळ मिळतंच. बघा ना, काय मस्त वातावरण आहे. आणि पावसाने रस्ता मस्त धुवून काढलाय. भारी दिसतोय ना, अगदी नवा कोरा. आता गाडीला पण जरा पोटभर खाद्य द्यायला पेट्रोल पंपात घातली. तिचं पोट भरलं नाही तर आपल्याला आपल्या आवडत्या ठिकाणांवर कशी पोचवणार ती, नाही का. तर आत्तापर्यंत तुम्हाला समजलेलंच असेल की आम्ही कुठे निघालोय. नसेल तर थंबनेलवर नक्कीच लक्षात येईल. आता समजलं का. लोणावळ्यात जाऊन भिजायचं होतं आणि घर गाठायचं होतं. पण तरी देखील जर इच्छा झालीच राहण्याची तर सोबत बॅकपॅक करून सेफर साईड घेऊन आलेलो आहोत. हॉटेलच शोधत आहोत. एक झक्कासपैकी हॉटेल भेटलंय. त्याचीच जरा क्विक रूम टूर घ्या. एंटर केलं की डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे. आणि उजव्या बाजूला वॉर्डरोब. पुढे आलं की डावीकडे बेड आणि समोरच टीव्ही, एक पॅन्ट्री आणि छोटूसा फ्रीज सुद्धा आहे. आणि समोरच छोटीशी बाल्कनी आहे. अंधारात आत्ता काही बाहेरचं दिसत नाही. आणि त्यात पाऊसही आहे. जेवण करायला म्हणून द किनारा हॉटेल या ठिकाणी गेलो. म्हणजे आलोय. काय वाईब्स आहेत बघा ना इथल्या. फुल राजस्थानमध्ये आल्यासारखं वाटतंय. काश्मीरला जाताना राजस्थानमध्ये जाता येताना राहिलो. पण इतक्या राजस्थानी वाईब्स तिकडे आल्या नाहीत बरं का, जितक्या त्या इथे येत आहेत. मस्त. त्यांचा सगळा संसार उभा केला इथेच लोणावळ्यात. आणि त्याच्या सोबतीला हा ऑर्केस्ट्रा. वा वा, छान. गायकही फार मन लावून गात होते आणि ऐकणारे रसिकही एक एक फरमाईशी सांगत होते. मग जेवण मागवलं आणि जेवून निघालो. आमचे हे चिरंजीव बघताय का कसे मस्ती घालतायत ते. निघाल्यानंतर समोर बघते तो काय, माझी ड्रीम कार. साक्षात. या गाड्या आपल्याकडे कमीच पाहायला मिळतात. तुमच्या कृपेने मी घेतली तर तुम्हाला रोजच दर्शन घडवीन. पावसाचा जोर वाढलेला आहे. हॉटेलमध्ये शिरण्याआधी नाव पाहून घ्या हॉटेलचं. आता काय जाऊन झोपायचंय आणि उद्या सकाळी मस्त निवांत उठायचंय. कसली गडबड जोरदार नाही, पाऊस कसला सुरू आहे. गोंधळ नाही, ना डब्याचं टेन्शन मेन रोड आहे इथे आणि ना शेजारीच. शाळेचं टेन्शन. चला, गुड नाईट. गुड मॉर्निंग. आत्ता पाऊस पाहिलात ना. आणि सकाळची वेळ असल्यामुळे बाहेरचं वातावरण सुद्धा. आता जागा लक्षात आलीच असेल तुम्हाला. आता नाश्ता करून घेतो
भुशी डॅमकडे जाण्याचा बेत आहे. पण पहिले चेकआउट करायचं आहे. इकडे बघ, काय करतोयस? काय करतोयस? काय करतोयस? ते डोरला कशाला थांबवलंयस? थांबवू नको ते डोर. पाहिलीत का हॉटेलमधली गर्दी? सगळे चेकआउटसाठीच थांबले आहेत. म्हणजे आमचं नशीब की काल आम्हाला रूम मिळाली. ट्रॅफिक तर सगळं डॅमकडे जाताना दिसतंय. तर चला आता आपण आपलं डेस्टिनेशन चेंज करू. आता मिसिंग लिंक केलेलं आहे. कसला पाऊस पडतोय बघा ना. आता कॅमेऱ्यात जर का इतका जोरदार पडताना दिसतोय, म्हणजे प्रत्यक्षात कसा असेल? मिसिंग लिंकला भेट देण्यासाठी खोपोली टोल नाक्यावरून यू टर्न घेऊन यावं. येताना हा तलाव दिसला. हे कोणतं ठिकाण आहे हे कोणाला माहिती आहे का? असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा प्लीज. तिथून पुढे एक छोटासा चहा आणि सुसू ब्रेक घेतला आमच्या नेहमीच्या ठिकाणी आणि पोहोचलो कनेक्टिंग लिंकच्या पहिल्या बोगद्यात. आणि हेच ते इंजिनिअरिंग मार्वल आहे, आपल्या महाराष्ट्राची शान, जे पाहण्यासाठी आपण दुसऱ्यांदा ही लोणावळा जर्नी केली आहे. तर तुम्हाला लोणावळ्यातली कोणती कोणती ठिकाणे आवडतात? कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपण भेटूयात पुन्हा अशाच कोणत्या तरी प्रवासात. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.